नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या डिलिशियस कट्टा या मराठी चॅनलवर। आज आपण 1 किलो पोह्यांचा चिवडा करणार आहोत। तर हे पोहे मी कांदे पोहे बनवण्याचे जे पोहे असतात तेच घेतलेत, पण त्यापासून अतिशय सुंदर असा चिवडा होतो, अजिबात तेलकट होत नाही आणि बरेच दिवस कुरकुरीत राहतो। आता या दिवाळीत आपण प्रत्येकजण वेगवेगळ्या पोह्यांचा चिवडा करतो, तर मी असा कांदे पोह्यांचा चिवडा केला आहे। तुम्हीही नक्की ट्राय करा। तर चला यासाठी काय काय लागणार आहे बघूया। पोह्यांचा चिवडा करण्यासाठी इथे मी 1 किलो पोहे घेतलेत। आता हे जे आपण कांदे पोहे करतो हे तेच पोहे आहेत। हे 1 किलो आहेत। हे स्वच्छ चाळून याला निवडून स्वच्छ करून घेतलंय। इथे मी 1 वाटी फुटाणा डाळ घेतली आहे। आता फुटाणा डाळ आणि शेंगदाणे तुम्हाला चिवड्यात जितके जास्त आवडत असतील त्या अंदाजाने तुम्ही घाला। आता मी 1 वाटी फुटाणा डाळ घेतली आहे, 1 ते 1.5 वाटी शेंगदाणे घेतलेत। इथे 4 चमचे मी एव्हरेस्टचं तिखालालचं लाल तिखट घेतलं आहे। तुमच्याकडे असेल तर हे घाला, नाहीतर बेडगी मिरचीचा बुक्का घातला तरी चालेल। आता मी चमच्याचं प्रमाण ह्या चमच्याने सगळं मोजून घेतलं आहे। 4 चमचे लाल तिखट आहे, 4 चमचे धने जिरे पावडर आहे, 1 चमचा आपलं गरम मसाला आहे, एक अर्धा पाऊण चमचा हळद आहे, 2 चमचे मीठ आहे। आता मीठ तुमच्या अंदाजानुसार घाला। इथे मी थोडी अंदाजे पिठी साखर घेतली आहे, म्हणजे आपल्याला जेवढी लागणार आहे आपण यातली तेवढीच वापरायची। थोडे सुक्या खोबऱ्याचे काप करून घेतले। आता इथे थोडी कोथिंबीर घेतली आहे, ही चिरलेली नाही आहे, अशीच निवडलेली कोथिंबीर आहे, आणि थोडा कढीपत्ता घेतला आहे। आता आपण चिवडा करण्यासाठी पोहे तळायला सुरुवात करूया। आता इथं आपण पोह्यांसाठी एक मसाला तयार करूया। आपण हे सगळे जे सुके मसाले घेतलेत ते एकत्र करायचे। मिरची पावडर, धने जिरे पावडर, त्यानंतर हे गरम मसाला, मीठ, हळद, आणि हे सगळं एकत्र मिक्स करून घ्यायचं। हे एकत्र मिक्स करून हे थोडं थोडं आपल्याला तळलेल्या पोह्यांवर शिंपडायचं आहे। तुम्हाला हे दाखवते मिक्स करून। आपण जे पोहे घेतलेत ते आपल्याला तळून घ्यायचे आहेत। तर आपल्याकडे सगळ्यांकडे अशी चाळण अशी असते, तर याच्यात हे थोडे थोडे पोहे म्हणजे अगदी जरा जराशे घ्यायचे। हे बघा, आता मी हे एवढेच पोहे घेतले। तेल व्यवस्थित गरम करायचं आणि फक्त हे असं पकडायचं याच्यात। हे बघा, हे पोहे छान असे फुलतात आणि हे तेल असं झाऱ्याने असं थोडं असं त्याला झटकून तेल काढायचं। तर हे एका ताटात काढूया। अजून थोडे घेऊन दाखवते। अगदी थोडे थोडे घ्यायचे, जास्त पोहे घेऊ नका। हे बघा, थोडंच घ्यायचं आणि फक्त हे असं धरलं की ते छान फुलतात। आता मी अजून 1-2 असं चाळून घेते, 2 वेळा व्यवस्थित तळून घेते आणि दाखवते। आता इथे बघा, हा मी पोह्यात घालण्यासाठी मसाला तयार करून घेतला आहे। आता हे मी सुरुवातीला थोडे थोडे, आता आपण काय करायचं आहे, प्रत्येक वेळी असे थोडे थोडे पोहे म्हणजे 1-2-3 चाळण, ती पोह्याची जी चाळण आहे ते 2-3 चाळण तळायची, ताटात घ्यायची आणि त्याच्यावरती हासा मसाला गरम असतानाच पसरायचा। कारण गार असताना जर तुम्ही घालायला गेलात तर तो मसाला त्याच्यावरती व्यवस्थित बसत नाही, त्यामुळे हे गरम गरमच असं मिक्स करायचं। हे बघा, हलक्या हाताने करायचं आहे, कारण हे खूप असं कुरकुरीत झालेलं असतं। एकदम पोहे तळून त्याच्यावरती नंतर मसाला घातला असं करू नका। थोडे थोडे पोहे असे 1-2-3 चाळण तळून घ्यायचं आणि असं ताटात घेऊन त्याला मसाला लावायचा आणि मग ते एका परातीमध्ये काढायचं आणि एकत्र करून ठेवायचं। आता हे बघा, इथे मी हा मसाला याला लावून घेतला आहे। आता हे एका परातीत काढते आणि बाकीचे पोहे तळून त्याला असा मसाला लावून घेते। आता इथे मी आपण जे थोड्या थोड्या पोह्यांना मसाला लावून घेतलं होतं ते सगळं मी एका परातीत एकत्र करून घेतलं होतं आणि मसाला लावतानाच त्याच्यावरती पिठी साखर घालायची। आता आपण शेंगदाणे फुटाणे तळून घेऊया। आता फुटाणा डाळ अशी चाळणीमध्ये घ्यायची आणि फक्त तेलावर असं ठेवायचं, थोडंसं फुलवून घ्यायची। याला खूप भाजायचं नाही, नाहीतर कडकडीत होते ते। लगेच काढायची। आता हे खाली तेल आहे, हे पोहे तळलेलंच आहे, त्याच्यातच सगळं
तळून घ्यायचं आहे आपल्याला. तेल व्यवस्थित गाळायचं. आता जे आपण पोहे मसाला लावून सगळं एकत्र करून ठेवलं आहे त्याच्यावर हे घालायचं. आता याच्यातच घालूया शेंगदाणे. शेंगदाणे पण असं हलवत हलवतच भाजायचे. जाळीत का घ्यायचं का तर ते खाली आपण टाकलं आणि ते पसरलं तर ते गोळा करेपर्यंत बाकीचं सगळं जळतं. त्यामुळं असं जाळीत घेऊनच त्याला हलवायचं. शेंगदाणे व्यवस्थित तळलेत. आता हे गाळून काढून घेऊया. आता याच्यात खोबऱ्याचे तुकडे घालूया. आता इथे मी खोबरं थोडंच घेतलं आहे. तुम्हाला जर जास्त आवडत असेल तर जास्त घ्या. व्यवस्थित खोबरं व्यवस्थित तळून घ्यायचं. आता खोबरं तळलं आहे व्यवस्थित. आता हे पण काढूया. कढीपत्ता चांगला कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला तळायचा आहे. कारण कसं आहे आपण हे बरेच दिवस चिवडा ठेवतो त्यामुळे कढीपत्त्यात ओल नाही राहायला पाहिजे, नाही तर आपला चिवडा खराब होईल. त्यामुळे छान असा कढीपत्ता कुरकुरीत तळायचा. हे बघा असा आवाज येतो. कढीपत्ता काढून घेऊया. आता कोथिंबीर देखील व्यवस्थित कुरकुरीत करेपर्यंत आपण तळायचं आहे. आता ही आपण न चिरता कोथिंबीर घेतली, ही अशीच तळायची. आणि नंतर जेव्हा आपण चिवड्यात मिक्स करतो सगळं तेव्हा त्याला हाताने थोडं कुस्करले की ती बारीक होते. बघा कोथिंबीरही व्यवस्थित तळली आहे. आता हे पण काढून घेऊया. आता इथे बघा आपण जे सगळं तळून घेतलं आहे ते ह्या पोह्यांवर घातलं आहे. आता हे फक्त याच्यामध्ये हलक्या हाताने एकत्र करायचं, मिक्स करायचं. म्हणजे शेंगदाणे, फुटाणे, त्यानंतर जे आपण कढीपत्ता, खोबरं ते सगळं याच्यात एकत्र करून घ्यायचं. हलक्या हाताने करायचं कारण हा चिवडा नाजूक असतो. कुरकुरीत झाला आहे त्याचा चुरा होईल म्हणून हळू हाताने करायचं. रंग बघा खूप छान आला आहे. आता दिवाळीत प्रत्येकजण वेगवेगळ्या प्रकारचा चिवडा करतो, तर मी तुम्हाला हा असा चिवडा करून दाखवला आहे. आता ही कोथिंबीर आहे ही अशी थोडीशी कुस्करून टाकायची. हे बघा छान अशी कुरकुरीत तळल्यावरती ती अशी चुरा होते लगेच. आणि मग ती अशी मिक्स करायची व्यवस्थित. आता मी थोडं हे व्यवस्थित मिक्स करते आणि मग तुम्हाला दाखवते. इथे आपला सगळा चिवडा करून तयार आहे. हा चिवडा बरेच दिवस कुरकुरीत राहतो आणि चवीला तो खूपच छान होतो. त्यामुळे ह्या दिवाळीला असा चिवडा तुम्ही नक्की करून बघा. आता हा 1 किलो पोह्यांचा चिवडा आहे पण भरपूर होतो, त्यामुळे नक्की ट्राय करा. माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि माझ्या चॅनलला कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा.